किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे। सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची संकल्पना आणि मार्गदर्शनातून करण्यात येत आहे। या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 25 वर्षांवरील एकूण 7 लाख महिलांची तपासणी करण्याचा ध्येय ठरवण्यात आला असून या तपासणीनंतर जिल्ह्यातून स्तनाचा कर्करोग कायमचा हद्दपार करण्याचा निश्चय आरोग्य विभागाने केलाय। दरम्यान स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहीम अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतशील AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे। दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणं, सोनोग्राफी, मॅमोग्राफ उपकरणे पुरवणं, जनजागृती करणं, उपचाराकरिता पाठपुरावा करणं, तज्ञांचा सल्ला घेणं, उपचारात जिल्हा परिषद निधीमधून 20,000 पर्यंत सहाय्य करणं या गोष्टींचा समावेश आहे। कर्करोग सारख्या आजारात लवकर निदान हा सर्वात मोठा उपचार असतो, म्हणूनच यासाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असं मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।